नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 डिसेंबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 18व्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार कोणत्या राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक वनक्षेत्र आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी MP मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? जर तुम्हाला हायेस्ट इन्क्रीजिंग फॉरेस्ट कव्हर जे काही आहे त्याच्यामध्ये विचारलं तर छत्तीसगड योग्य उत्तर असणार. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या राज्याच्या अंतर्गत कर्ज अनुदानासाठी 47 इथेनॉल प्रकल्प मंजूर केलेले आहेत, अप्रूव्ह केलेले आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर युनियन गव्हर्नमेंटने, केंद्र सरकारने बिहार राज्याच्या अंतर्गत कर्ज अनुदानासाठी 47 इथेनॉल प्रकल्प मंजूर केलेले आहेत. 2 पॉइंट लिहून घ्या. सरकार देशभरामध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम राबवत आहे, ज्यामध्ये तेल विपणन कंपन्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकत आहेत. या कार्यक्रमाच्या अंतर्गत सरकारने 2025-26 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेले आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिहार. तर बिहार बद्दल लगेच आपण चर्चा करूया. बिहार राज्याची स्थापना 22 मार्च 1912 झाली. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. नवीन राज्यपाल बनले आहेत आरिफ मोहम्मद खान. हे ऑलरेडी केरळ राज्याचे या ठिकाणी राज्यपाल होते. त्यांना आता या ठिकाणी आरिफ मोहम्मद खानला या ठिकाणी बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि राजधानी आहे पटना. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, वाल्मिकी, राजगीर आणि कानवर, आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं. पाहूया पुढचा प्रश्न. 86व्या क्रमांकाच्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024चं पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी M रघु असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? M रघु असं त्यांचं नाव आहे. 86 क्रमांकाच्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024च्या पुरुष एकेरीचं विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे. प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल. तर लगेच नवनवीन ज्या काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्या कोणत्या संघाने किंवा कोणत्या खेळाडूने जिंकल्या त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. सिंगापूर ओपन स्पर्धा 2024चं विजेतेपद पंकज अडवाणी यांनी जिंकलं. 2024 ICC महिला T20 विश्वचषक न्यूझीलंडने जिंकलं. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2024 बांगलादेशने जिंकली. सीनियर महिला T20 ट्रॉफी मुंबईने जिंकली. 2024 सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा PV सिंधू यांनी जिंकलं. 11व्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप 2024चं विजेतेपद भारताने जिंकलं. नवीन जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024 जिंकली डी गुकेशने. फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2024 जिंकलं रिअल माद्रिदने. वेस्टर्न इंडिया स्लॅम 2024 जिंकलं अनाहत सिंग यांनी. आणि 86व्या क्रमांकाच्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024चं या ठिकाणी विजेतेपद M रघु यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. पाहूया पुढचा प्रश्न. सार्वजनिक नेतृत्वासाठी श्री चंद्रशेखरंद सरस्वती पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर या ठिकाणी परराष्ट्र मंत्री S जयशंकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर S जयशंकर यांना या ठिकाणी सार्वजनिक नेतृत्वासाठी, पब्लिक लीडरशिपसाठी चंद्रशेखरंद सरस्वती पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. लिहून घ्या. 2024 साठी फाबा जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 मिशेल बॅचेलेट यांना. 32वा एकलव्य पुरस्कार 2024 प्रत्यासा रे यांना. 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना. वार्षिक चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2024 माधव गाडगीळ यांना. 34वा व्यास सन्मान 2024 सूर्य बाला यांना. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 सुधीर रसाळ यांना. हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 गगन गिल यांना.
आणि श्री चंद्रशेखरंद सरस्वती पुरस्कार 2024 परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना. पाहूया पुढचा प्रश्न. नुकतेच 100 दिवसांची टीबी निर्मूलन मोहीम कोठे सुरू करण्यात आलेली आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. क्षयरुग्णांची ओळख पटवून त्यांच्यावर तात्काळ उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभाग घरोघरी जाऊन मोहीम राबवणार आहे. कशाबद्दल ही मोहीम असणार आहे? तर टीबी निर्मूलनाबद्दल मोहीम असणार आहे. किती दिवसाची? तर 100 दिवसाची. मग या ठिकाणी कोणत्या रोगाबद्दल या ठिकाणी बोलण्यात आलं? तर टीबी. टीबी म्हणजे काय? ट्युबरकुलोसिस. तर वर्ल्ड टीबी डे, जागतिक क्षयरोग दिवस कधी असतो? तर दरवर्षी 24 मार्चला. आणि या वर्षीची थीम काय आहे? यस वी कॅन एंड टीबी. बरोबर. तर अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. ठीक आहे. तर पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी 100 दिवसाचं टीबी निर्मूलन इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेलं आहे. पंजाब, ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 ला झाली. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे चंदीगड. एकच महत्वाचं धरण आहे भाकरा नांगल असं त्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न. एसाके वालू एके यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड या ठिकाणी झालेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, टोंगा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर टोंगा नावाचा एक देश आहे, त्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून एसाके वालू एके यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. लगेच काय करूया, वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन पंतप्रधान झालेले आहेत 2024 या वर्षाच्या अंतर्गत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. जपानचे नवीन पंतप्रधान बनलेत शिगेरू इशिबा. थायलंडचे बनलेत पायतोगटार्न शिनावात्रा. जॉर्डनचे बनलेत जाफर हसन. श्रीलंकेचे बनलेत हरिनी अमरसूर्या. हैतीचे बनलेत एलिक्स डिडियर फिल्स आईम. मालीचे बनलेले आहेत अब्दुल्लाह मैगा. नामिबियाचे बनलेत नेतुत्बो नंदी नदैतवा. सिरियाचे बनलेत मोहम्मद अल बशीर. फ्रान्सचे बनलेत फ्रेंको इस बायरू. आइसलँडचे बनलेत क्रिस्टन फ्रॉस्टॅडोटीर आणि टोंगाचे बनलेत एसाके वालू एके असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या पक्षाला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी नॅशनल बर्ड म्हणून अधिकृतपणे ऑफिशियली या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, गरुड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून गरुडाला या ठिकाणी ऑफिशियली काय केलेलं आहे? डिक्लेअर केलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्या भारताचे जे काही नॅशनल सिम्बॉल्स आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. लिहून घ्या. राष्ट्रीय बोधवाक्य आहे सत्यमेव जयते. राष्ट्रगीत आहे या ठिकाणी जनगण मन. राष्ट्रीय गीत आहे या ठिकाणी वंदे मातरम. राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. राष्ट्रीय पक्षी आहे मोर. राष्ट्रीय वारसा प्राणी आहे हत्ती. राष्ट्रीय वृक्ष आहे वड. राष्ट्रीय फळ आहे आंबा. राष्ट्रीय जलचर प्राणी आहे गंगा नदीमधील डॉल्फिन. राष्ट्रीय सरपटणारा प्राणी आहे किंग कोपरा. राष्ट्रीय नदी आहे गंगा नदी आणि राष्ट्रीय फूल आहे कमळ. ठीक आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, न्यायमूर्ती जी.एस. संधावालिया असं त्यांचं नाव आहे. 2 उच्च न्यायालयाचे या ठिकाणी मुख्य न्यायाधीश या ठिकाणी बदललेले आहेत. कोण कोण? तर हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनलेत न्यायमूर्ती जी.एस. संधावालिया आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन या ठिकाणी जे काही मुख्य न्यायाधीश बनले त्यांचं नाव आहे नरेंद्रजी असं त्यांचं नाव आहे. दोन्ही गोष्टी कन्फ्युजिंग करणार आहेत, लिहून घेण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न. जैसलमेरच्या दगडांनी बनवलेले देशातील पहिले डिजिटल संग्रहालय नुकतेच कोणत्या राज्याच्या अंतर्गत उघडण्यात आलेलं आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत जैसलमेरच्या दगडांनी बनवलेले देशातील पहिले डिजिटल संग्रहालय उघडण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र, ज्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. नवीन मुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत सी.पी. राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्वाचे धरण आहेत उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न. दक्षिण कोरियाचा 3रा गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या रॉकेटचा वापर करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, स्पेसएक्स फॉल्कॉन 9. काय? स्पेसएक्स फॉल्कॉन 9 हे जे काही या ठिकाणी रॉकेट आहे त्याचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे.
कशासाठी? तिसरा गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी. कोणाचा? तर दक्षिण कोरियाचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिला क्वांटम उपग्रह कोणत्या देशाने नुकताच प्रक्षेपित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. 2-3 वर्षामध्ये क्वांटम कम्युनिकेशनसाठी भारताचा देखील पहिला क्वांटम उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना या ठिकाणी आखली जात आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच सहयोग हॉप टॅग या संयुक्त सागरी सरावाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी, कोची हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. भारतीय आणि व्हिएतनाम तटरक्षक दलांचा संयुक्त सराव कोचीच्या किनारपट्टीवर आयोजित करण्यात आलेला होता. शेवटचा प्रश्न, डोपिंगमुळे कोणत्या देशाचा टेनिसपटू डॅनियल सेवेवर अलीकडेच या ठिकाणी 2 वर्षाचं या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे, बॅन करण्यात आलं आहे त्या खेळाडूला? तर पर्याय क्रमांक ए, रशिया देशाचा हा या ठिकाणी खेळाडू आहे. डॅनियल सेवे हा टेनिसपटू आहे आणि त्याच्यावरती डोपिंगमुळे या ठिकाणी 2 वर्षासाठी त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे, बॅन करण्यात आलेला आहे. रशिया देशाला बिलॉंग करतो हा प्लेयर. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, मणिपूर राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? व्ही.के. सिंग, राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, अजय कुमार भल्ला की हरिबाबू कंबपती? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की नाही, अभ्यासामध्ये आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करत आहोत की नाही याच्यावरती या ठिकाणी लक्ष असणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर?